चला नमस्कार मित्रांनो। बघा, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा एक प्रश्न होता की सर रनिंग बऱ्यापैकी होते, अभ्यास बऱ्यापैकी होते, रिव्हिजन करतोय, पण एक गोळा काय वाढत नाहीये। आता बघा, गोळा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो। ज्यांचा गोळा चांगला असते त्यांची रनिंग चांगली होत नाही, ज्यांची रनिंग चांगली असते गोळा होत नाही। पण आपल्याला आपण जी काही स्पर्धा वाढली आहे या स्पर्धेत टिकायचं आहे आपल्याला, तर आपल्याला प्रत्येक इव्हेंट हा चांगला करावा लागणार आहे। आता एक साधी गोष्ट आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण असं म्हणतो, त्याचा अर्थ असा आहे की आपण जेवढा जास्त सराव करणार तितके आपल्याला चांगले मार्क मिळणार। मग आता गोळा करत असताना आपण काही काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी आपण सांभाळून घेतल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। गोळा फेकण्याच्या अगोदर गोळा कसा फेकायचा हे समजून घेणं गरजेचं आहे। नाही तर एखादं आलं धरलं असं म्हशीला दगड मारतो तसं दगड मारला असं होत नाही, अशाने मार्क मिळत नाहीत। याच्या काही जर समजा आपलं थोडंसं चुकलं आणि आपला ऐन वेळेला जर बोट मुडपलं किंवा हाताला काही त्रास झाला तर याचा खूप मोठा काय होतो, एक तोटा होतो। तर आपण समजून घेऊया की नेमका गोळा कसा फेकायचा। बऱ्याचदा होते काय माहिती आहे का, विशेषतः आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो प्रचंड मेहनत करणारे पोरं येतं, पण गावाकडे काय येतं ग्राउंडच्या सुविधा नाहीत। हे मान्य करतो मी। आपण काय करतो मग, ग्राउंडवर गेलं की इकडून एक रेस मारायची अशी आणि पाठीमागून एक अशी रेस मारायची आणि निवांत आपलं असं म्हणजे रेसच्या पुढं पाय चालला आहे, इकडे पाठीमाग रेसच्या मागं चालला आहे। तर या गोष्टीकडे थोडंसं काय करा, लक्ष द्या। मी वैयक्तिक सांगेल की प्रत्येक गावामध्ये 8-10 पोरं आहेत, 8-10 पोरांनी 200-200 रुपये जरी जमा केले तरी बऱ्यापैकी आपण ग्राउंड बनवू शकतो। आणि शक्यतो काय करायचं, शक्यतो ग्राउंड बनवून घ्या, याला काय जास्त खर्च येणार नाही। मी परत सांगतोय तुम्हाला, जो काय आज खर्च येतो हा सगळा खर्च तुमचा पहिल्या पगारामध्ये वसूल होऊन जाईल। फक्त पहिला पगार हातामध्ये आला पाहिजे। आता सांगायचा मुद्दा असा आहे की बाबा रे, नुसतं प्रॅक्टिस करून फायदा नाही आहे, परिपूर्ण प्रॅक्टिस पाहिजे। मग काय करायचं, तर असं एक ग्राउंड आखून घ्या। ग्राउंडचा फायदा काय होईल माहिती आहे का, होतं असं की बऱ्याचदा आपण पाहतो की कितीही गोळा आउट ऑफ फेकणारा पोरगा असला आणि जर त्याचा पहिला गोळा फॉल झाला, जर पहिला गोळा म्हणजे ज्याचा गोळा आउट ऑफ आहे, गोळा आउट ऑफ पासून सुद्धा जर पहिला गोळा फॉल झाला तर छातीमध्ये गोळा येते। म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर तुमचा गोळा आउट ऑफ आहे पण जर पहिला गोळा फॉल झाला तर तुम्हाला 12 मार्क मिळणार। कारण होते काय, माणसाला प्रेशर येते, पहिला फॉल झाला की दुसरा जाईल का नाही, कारण आपल्याला माहिती आहे 3 चान्स आहेत। त्यामुळे होते काय की इथं फॉल न होणं ही खूप महत्त्वाचं आहे। इथं आपण थोडं ग्राउंडचे नियम समजून घेऊया। इकडे आता ज्यावेळी गोळा फेकायलासाठी आपला नंबर येते ना, तर ज्यावेळेस तिथून आपण हा डिस्टन्स कवर करतो त्यावेळेस आपण शक्यतो, तुम्ही ज्या हाताने गोळा फेकणार, बरेच जण डाव्या हाताने गोळा फेकतात, काही जण उजव्या हाताने गोळा फेकतात, तर शक्यतो तुम्ही ज्या हाताने गोळा फेकतात त्या हातामध्ये गोळा जास्त वेळ धरू नका। कारण होईल काय, तुम्ही जर तिथून इथपर्यंत चालत आले आणि हातात गोळा असेल तर हात थोडं गळून येईल। त्यामुळे शक्यतो दुसऱ्या हातामध्ये गोळा ठेवा आणि या ट्रॅकवर येण्याच्या अगोदर शक्यतो मागच्या बाजूने प्रवेश करा। आता इथं थोडेसे काही बेसिक नियम आहेत। बऱ्याच पोरांच्या मनामध्ये भीती असते कारण नवीन पोर भरपूर असतात। एक लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त एवढं आहे की तुमचा आतल्या बाजूने जर पाय लागला, आतल्या बाजूने जर पाय लागला गोळा फेकताना तर काहीही प्रॉब्लेम नाही। फक्त इथं एकच करायचं आहे, गोळा फेकत असताना तुमचा पाय या वरच्या भागाला टच होऊ द्यायचा नाही आहे। वरच्या भागाला तुम्ही समजा एखाद्याने गोळा फेकत असताना असा जर तो फेकला आणि असा वरून फिरला असेल पाय तर ओके, नो प्रॉब्लेम। परंतु तुमचा मेन म्हणजे काय, गोळा ज्यावेळेस तुम्ही थ्रो करता तर बॅलेन्स पूर्ण बिघडते आणि असा हात टच होतंय, बाहेर हात पडतंय, असा पाय बाहेर जातंय किंवा हे एवढंच तर असं नाही, तुम्ही इकडे या रेषेला टच झाले, इथं टच झाला तरी फॉल आहे। तुम्ही गोळा भले आउट ऑफ फेकला, आउट ऑफ फेकल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जरी गोळा तुमचा थ्रो झाला असेल तरी बाहेर निघत असताना या बाजूने बाहेर जाणं किंवा लगेच गोळा फेकल्यानंतर या बाजूने बाहेर जाणं, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत। याने फॉल होतो। गोळा थ्रो झाल्याच्या नंतर बॅलेन्स व्हायचं आणि बॅलेन्स झाल्यानंतर असं पाठीमागे आपल्याला पूर्ण जायचं आहे, तेव्हा आपल्याला मार्क पैकीच्या पैकी मिळतील। नाहीतर डोक्यात बसतं मी फेकलाय हवा आणि मग असं नाही करायचं। तुमची एक चूक तुमची मेहनत पाण्यामध्ये घालू शकते, ठीक आहे। तर बेसिक गोष्ट आहे, तर एवढं काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे। फक्त एकच आहे की आतल्या बाजूने पाय लागला, नो प्रॉब्लेम, पाय हा तुमचा वरून टच झाला नाही पाहिजे, पायच काय तुमचा हात पण टच झाला नाही पाहिजे आणि हे असं पुढं जायचं नाही। गोळा फेकल्याच्या नंतर कधीही पुढं जायचं नाही, फॉल होईल। आता बरेच जण काय करतात की मी बरेच पोर असे पाहिले तर की गोळा पहिला फेकला रे की नाही सर आम्हाला फॉल करायचा आहे, लगेच दुसरा फेकता येईल असं नाही। पहिला फेकला, तुम्हाला परत 2 चान्स आहेत, म्हणजे तुमचा पहिला गोळा 12त पडला असेल ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुम्हाला जेव्हा सेकंड चान्स मिळेल त्यावेळेस तुम्ही आउट ऑफ फेकायचा प्रयत्न करा। पहिला 12त पडला, आपले 12 मार्क फिक्स झालेत, दुसरा जोरात फेका तेव्हा तुम्हाला अजून 15 मिळतील।
गोळा हा एकदम आउट ऑफ कधी होत नसतो. गोळ्याला तुम्ही जेवढा जास्त सराव करणार तेवढा गोळा तुमच्यावर बरोबर मेहरबानी करतो, तेवढे मार्क तुम्हाला 100% देतो. फक्त तुमची प्रामाणिक मेहनतच तुम्हाला मार्क देऊ शकते. कुठली ट्रिक्स, कुठलंही काय अचानक असा चमत्कार घडणार नाही. एक लक्षात ठेवा, गोळा हा 3 गोष्टीवर खूप महत्त्वाचा आहे. एक तर म्हणजे आता गोळा असं नाही फक्त तुम्ही हाताने फेकला आणि झाला नाही. गोळा फेकत असताना तुम्हाला ज्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे बघा, आता तुम्ही इथं आले आतमध्ये, आल्याच्या नंतर ज्या वेळेस तुम्ही माप घेता तर तुमची ना ह्या पायाची, कमरेची, खांद्याची या तिन्हीच ताकद लागली पाहिजे. असं नाही की फक्त मी हाताने ताकद लावणार, नाही, ही पूर्ण चुकीची पद्धत आहे. आपल्याला फेकत असताना अशा बाजूने ज्यावेळेस तुम्ही गोळा फेकत असताना आपलं पूर्ण वजन, गोळ्याचं वजन, हा संपूर्ण भार जो आहे हा या पायावर येत असतो, हा या पायावर येत असतो. आता बरेच पोरं फेकताना असं झुकणार, कोणी पुढं असं, ह्या गोष्टीनं काम करा. मी तुम्हाला एक सजेशन देईल की काय करत जा, गोळा फेकत असताना एखाद्या मित्राला सांगा की बाबा रे माझी शूटिंग बनव, त्याला शूटिंग करायला लावा, तो शूटिंग करेल. मग तुमचा गोळा फेकताना नेमकं चुकायला कुठं हे तुम्ही त्या शूटिंगमध्ये बघा. मग तुम्हाला कळलं की तुम्ही गोळा हातामध्ये पकडताय आणि असं खूप पुढे झुकताय, तर ही चूक दुरुस्त करायची. तुम्हाला कळलं की आपण पाठीमागे खूप असं होतोय, तर ही चूक दुरुस्त करायची. शूटिंग करा, मोबाईल प्रत्येकाकडे आहे, शूटिंग करा, त्याच्यामध्ये तुमच्या चुका शोधा. फेकत असताना शक्यतो आपला जो हातामध्ये, आता बऱ्याच पोराची एक मानसिकता आहे की सर नेमकं गोळा पकडायचा कुठं. काही जण इथं पकडतात, काही जण बोटावर पकडतात. ऑलिम्पिकचे नियम बघतो आपण, ते असे इथं पकडतात. एक लक्षात ठेवा, ही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आता काही जण शक्यतो बेसिक बघितलं ना, गोळा कसा पकडला पाहिजे, तर हा जो आपल्या हाताचे कांडे आहेत ना, याच्यावर गोळा असा नॉर्मल असा पकडला पाहिजे. परंतु असाच पकडला पाहिजे असा काही नियम नाही. बरेच जण मी असे बघितले तर जे इथं पकडतात गोळा असा, इथं हा बघा, या अँगलने पकडतात. हाताची आपली एक नॉर्मल पकड असते प्रत्येकाची, सगळ्याची सेम नसते. ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी. एखादा जण असा फेकतोय, काही जण असं 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 करतात आणि फेकतात. हे तर ज्याची त्याची टेक्निक असते, पण लक्षात ठेवा हात अगोदरच आपला थकून जातो. त्यामुळं शक्यतो आपण इथं पकडायचा आहे, गोळा थ्रो करायचा आहे. गोळा जेवढी तुम्हाला ताकद लावायची तेवढी तुम्हाला टेक्निक लावायची. जेवढं असं फेकणार आणि जसा हात झटका बसणार तेवढा तुमचा गोळा काय होईल, थ्रो होईल. ठीक आहे. तर एक बेसिक गोष्ट मी सांगेन तुम्हाला, गोळा फेकत असताना काय करायचं आहे, आपल्याला मागच्या पायावर भर द्यायचा आहे आणि जेवढं स्पीडनं झटका देता येईल. गोळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे झटका. तुम्ही एकदम आवाढव्य तुमचं शरीर जाडं असेल, ताकद दिसतंय, बायशेप दिसताय, नाही असे भरपूर पाहिले तर त्यांना जमणार नाही. आणि एखादं खूप चिवटी असेल, असं बारीक असेल, तरीसुद्धा तो गोळा फेकू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा आहे गोळाचा थ्रो. ठीक आहे. तर हे पायामधलं जे डिस्टन्स आहे, यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस हा एकमेव उपाय आहे. ठीक आहे. आता शक्यतो काय करायचं आहे, आपल्याला गोळा आउट ऑफ करण्यावर भर द्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही सहज एखाद्या ग्राउंडवर जा, तिथं आउट ऑफ फेकणारे, बारामध्ये फेकणारे तुम्हाला बरेच जण सापडतील. बाबा एक गोष्ट डोक्यात कायम फिट करून ठेव, हे तुझ्या हक्काचे मार्क आहेत. जर तू इथं 10 मार्क घेशील, 8 मार्क घेशील, तर कितीतरी पोरं तुझ्या पुढं लीडनं आहेत. त्यामुळं काय करायचं, शक्यतो मिनिमम 12 तर पडलेच पाहिजे. आता तुम्हाला एक मी गोळा फेकून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल, आयडिया येईल काय करायचं काय नाही. एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस गोळा पकडतो, गोळा पकड झाल्याच्या नंतर मेन म्हणजे आपण ज्यावेळेस इथून निघतो ना, तर इथून निघत असताना हा जो डावा हात आहे, या हाताचा झटका सुद्धा तितकाच फास्ट आला पाहिजे. आता बघा, तुम्ही साधं क्रिकेट बघत असाल, क्रिकेट बघत असताना आपण बॉलिंग करतो, त्यावेळेस दोन्ही हाताचा वापर करतो का नाही, याला म्हणतात धनसंक्रमण. म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह करायच्या होता. तर तसं तुम्हाला फक्त तुम्ही आले असं फेकून दिलं असं जमणार नाही आहे. तुम्ही जसं निघता, बघा इथं बघतो मी तुम्हाला दाखवतो, जसं निघता असं निघत असताना ज्यावेळेस तुम्ही असा झटका देणार, झटका दिला तरच तो गोळा जाईल. झटका हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे काय करायचं आहे, झटका हवं तर तुम्ही ग्राउंडवर गेल्यावर पहिले स्टँडिंगनं 2-4 फेका, असे 4-5 गोळे किती फेकावे, तर 10 ते 15 गोळे इनफ. उगाच हात दुखेपर्यंत गोळा फेकला, 30 गोळे 40 गोळे गरज नाही. प्रत्येक गोळ हा आपली 100% ताकद लावून फेकायचा. ठीक आहे. त्यामुळे होईल काय, शक्यतो तुम्ही ग्राउंडवर गेले तर सुरुवातीला पहिले 1-2 गोळे काय करा, जाग्यावरनं स्टेपिंगनं फेका, काय हरकत नाही. आता बघा, जाग्यावर फेकलात काय होईल, तुम्हाला झटका द्यायचं काय होईल, ऑटोमॅटिक प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे.
मी सुरुवातीला जे सांगितलं होतं की गोळा फक्त हाताची ताकद नाही तर आपल्याला खांद्याची पण ताकद लावायची. त्यासाठी जेवढे खांदे आपल्याला मजबूत बनवता येतील तेवढे मजबूत बनायचे. का तर इथून आपल्याला झटका देता आला पाहिजे, इथं ताकद लागते. बघा एक गोष्ट समजून घ्या की वजन उचलणं आणि वजन फेकणं या दोन गोष्टी अलग येतात. जर कधी तुम्हाला आई म्हणली बाळा गॅस उचलून आण, किंवा तुम्हाला एखादा कधी शेतामध्ये गेले एखादी खताची थैली उचलायची, तुम्ही सहज उचलू शकता. जर आपण 50 किलो वजन उचलू शकतो ना तर आपण 7 किलोचा गोळा आपण सहज फेकू शकतो, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आता त्यासाठी खांदे मजबूत करायचं काय करायचं आहे. आता हे बघा आपल्या गावामध्ये शाळा येतात, जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेमध्ये जवळपास आहे. आता हे जर जमत असेल तरच करा, रिस्क घेऊ नका. याच्या अगोदर तुम्ही कधी केलं असेल, तुम्हाला सांगणारं कोणी असेल तर ट्राय करून बघा. याला दुसरा पर्याय पण आपल्याकडे आहे, तो मी तुम्हाला पुढं सांगतोच. पण हे जर जमलं ना तर बेस्टच आहे. मग करायचं काय तर डबल बार तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा केलं असेल. बघा यानं होईल काय, आपला संपूर्ण वजन आपल्या खांद्यावर येईल. ठीक आहे. मग यासाठी आपल्याला हे मी परत सांगतो, एकदम जर जमलं तरच करायचं, नाही तर नाही. हे करत असताना आपल्याला अशा गोष्टींना आरामात करायचं आहे. आणि असं शक्यतो सुरुवातीला काय करा, एकदम बेसिक करा. मी पण बऱ्याच दिवसानंतर केलं आज, त्यामुळं हे एक करून बघा. आणि दुसरं एक म्हणजे काय, हे जर अवघड वाटत असेल तर तुम्ही हे बघा असं थोडं स्लो खाली जायचं, परत वर यायचं, परत खाली जायचं, परत वर यायचं. असं थोडं थोडं स्टेप बाय स्टेप काय करा. एका दिवशी चमत्कार घडणार नाही. आज केलं लगेच गोळा आउटाप गेला नाही. तुला थोडं 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 नियमित सराव रोज करावं लागेल. किंवा मग दुसरी ऑप्शन काय आपल्याकडे आहे, हे बघा आपल्याकडे असे पुलअप्सचे पण चान्स आहेत. शक्यतो असं पकडा, त्यामुळं जास्त ताकद लागेल, किंवा असं पकडलं तरी चालेल. गोळ्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शोल्डर मजबूत पाहिजेत. ठीक आहे. मग हा बेस्ट ऑप्शन आहे. असं तुम्ही होल्ड करा शरीराला, किंवा मग सोपं असं होल्ड करा. जितकं तुम्हाला होल्ड करता येईल तेवढी तुमची स्ट्रेंथ वाढेल, तेवढे तुमचे शोल्डर मजबूत होतील. एका दिवसामध्ये नाही, रेग्युलर करावं लागेल. या प्रकारे तुम्ही 10-15 10-15 असे रोज काय करा, वाढवत चला पुलअप्स. आज 10 मारले, उद्या 11 झाले पाहिजे, 11चे 12 झाले पाहिजे. असं करत करत काय होईल, शोल्डरची पॉवर ऑटोमॅटिक वाढत जाईल. मित्रांनो, गोळा फेकसाठी आपल्याला नुसतं टेक्निक आणि प्रॅक्टिस बरोबरच आपल्याला अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तेवढंच आपल्या शरीराला प्रोटीन कार्बोहायड्रेट मिळाले पाहिजे. त्यासाठी करायचं काय, तर मी कुठलं प्री वर्कआउट तुम्हाला सजेस्ट करणार नाही. प्रॅक्टिस करा, बरेच आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असतो की सर माझी हाईट काठावर भरते, माझा गोळा आउटाप जात नाही का, तर माझी हाईट कमी. असं काही नसतं. आपण बघू शकतो विनोद सर त्यांची हाईट फक्त 162.5 आहे. पोलीस भरतील त्यांची हाईट बसत नाही, बॅट्समनला फक्त ते पात्र आहेत. तर लक्षात ठेवा, हाईट मॅटर करत नाही, तुमची प्रॅक्टिस मॅटर करते. सरांची हाईट फक्त 162.5 आहे, तरी पण तुम्हाला सर हे बघा जागेवर पण गोळा आउटाप फेकू शकतात, स्टेपनं सहज फेकतात. आपण बघूया गोळा आता. प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघा. बघा चेंडू आणि गोळा टाकलाय का, तर प्रॅक्टिस. सारा खेळ प्रॅक्टिस काय बाबा भैया. मित्रांनो, गोळा ही हळूहळू वाढणारी प्रोसेस आहे. लगेच तुम्ही गोळा फेकला आउट ऑफ होला असं नाही होत. तुमचा 8 जाईल, नंतर 10 होईल, 10चा 12 होईल, 12चा आउट ऑफ होईल. तुम्ही जशी प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला मार्क मिळणार. आता एक लक्षात ठेवा, गोळा हा एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणं थोडंसं अशक्य आहे. विनोद सरांचं किंवा आपलं यूट्यूब इंस्टाग्रामला चॅनल आहे, इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथं आपण जिममध्ये कोणते वर्कआउट केलं पाहिजे, शोल्डरसाठी काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण तिथं इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले, तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आणि काय करा, अपडेट करत चला स्वतःला. विद्यार्थी मित्रांनो, इंस्टाग्रामवरचे पण शॉर्ट व्हिडिओ बघत चला. आणि त्याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही समस्या असतील तर त्या कमेंटमध्ये कळवत चला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.